नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आणली तेलपाड्याची भाजी आईने. ती मस्त कापून घेतली बारीक आणि मग धुवून घेतली. ह्या भाज्या रानभाज्या असतात. कढई ठेवून थोडं तेल तापून आणि मग त्याच्यात तेल होतं. आपल्याला थोडंसं तेल पाहिजे तेवढंच तेल ओतायचं, जास्त ऑइली नाही बनवायच्या. या रानभाज्या पावसाळ्यातच येतात, त्यामुळे खाऊन घ्यायच्या. मग लसूण घेतली, लसूण टाकली तेलात, मिरची, कांदा बारीक चिरून घ्यायचा. कांदा जेवढा कांदा तेवढी भाजी छान लागते. हा लसूण कांदा जास्त टाकायचा आणि मग मस्त हलवून लाल होतपर्यंत, असं मऊ होतपर्यंत हलवून घ्यायचं. मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ थोडं आपलं. मग हिंग, थोडंसं हिंग घ्यायचं, कारण का भाजी बाधू नये, कारण का हिंगाने स्वाद येतो भाज्यांना. हळद आणि मस्त मग आता हलवून घ्यायची भाजी. थोडं मऊसर कांदा झाला अजून का मग आपण जी भाजी चिरली ती टाकायची आणि मग ती शेदावर ठेवून टाकायची. चिरलेली भाजी आपण टाकायची त्याच्यात. सेम आपण पालेभाज्या कशा करतो, मेथी शापू, तशाच ह्या भाज्या करायच्या. हिरव्या भाज्या, रानभाज्या. लसूण जास्त वापरल्याने कसं भाजीला चव येते. कांदा, या भाज्यामध्ये लसूण कांदा जास्त टाकायचा, म्हणजे भाजी एकदम छान लागते. आणि मग तिला मस्त हलवून घ्यायचं आणि मग शेदावर ठेवायचं. थोडंसं पाणी ठेवायचं त्याच्यावर. आणि ती भाजी एकदम मऊ मेल्ट होईपर्यंत तिला शिजवायची. नाही तर ते जास्त शिजवली नाही तर मग ते करकर, त्या दांड्या असतात त्या करकर लागतात. त्या अशा मऊ होतपर्यंत भाजी मस्त शिजून द्यायची. त्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे ते वाफेने शिजून जातं.